सातपुड्याच्या कुशीत भीषण अग्निकांड. अक्कलकुवा तालुक्यातील 4 घरे जळून खाक, 20 लाखांचा संसार राख. पाडवी कुटुंबावर आभाळ फाटले. दुर्गम भागातील आर्त हाकेला सरकार साथ देणार का? नमस्कार, आपण पाहत आहात सम्राट V7 न्यूज चॅनल. निसर्गाच्या सानिध्यात आणि सातपुड्याच्या अति दुर्गम दऱ्याखोऱ्यात वसलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी गावातील दुधली पादरपाडा येथे रविवारी सायंकाळी भीषण अग्निकांडाची घटना घडली. या आगीत एकाच कुटुंबातील बाप लेकांची 4 लाकडी व कौलारू घरे पूर्णतः जळून खाक झाली असून अंदाजे 18 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन थंडीच्या दिवसात या आदिवासी पाडवी कुटुंबाचा संसार अक्षरशः उघड्यावर आला असून शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवार 11 जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या सुमारास समनसा मिठ्या पाडवी, गोरा समसा पाडवी, अनिल सम्मसा पाडवी आणि विलास सम्मसा पाडवी यांची घरे एकाच रांगेत होती. ही सर्व घरे लाकडी आणि कौलारू स्वरूपाची होती. सायंकाळच्या वेळी घरातील सदस्य बाहेर असताना अचानक एका घराला आग लागली. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रूप धारण करत शेजारील इतर 3 घरेही आपल्या कचाट्यात घेतली. घराजवळील शेतात एक महिला आपल्या चिमुकल्या मुलासह बसली होती. घरातून आगीचे लोळ बाहेर येताना दिसताच तिने मदतीसाठी जोरदार आरडाओरड केली. मात्र वस्ती अति दुर्गम भागात असल्याने आणि आगीची तीव्रता प्रचंड असल्यामुळे ग्रामस्थ काहीही करू शकले नाहीत. डोळ्यादेखत आयुष्यभराची कमाई, अन्नधान्याचा साठा, कपडे, दागदागिने व शेतीसाठी लागणारे साहित्य जळून राख झाले. सुदैवाने घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच पिंपळखुटा सज्जाचे ग्राम महसूल अधिकारी राहुल धनसिंग पावरा यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत सुमारे 18 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले. आमचं सगळं संपलं, आता राहायचं कुठं आणि खायचं काय असा हतबल प्रश्न पाडवी कुटुंबासमोर उभा आहे. या अतिदुर्गम भागातील बाधित कुटुंबांना जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी विशेष बाब म्हणून तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी अशी जोरदार मागणी होत आहे. सम्राट V7 न्यूजसाठी प्रतिनिधी गोपाल खर्डे यांचा रिपोर्ट.